मी थोड्याच दिवसांचा पाहुणा, लासलगावच्या सभेत जरांगे भाऊ. माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहील की काय याची काळजी, जरांगे पाटलांची प्रतिक्रिया. फडणवीस शिंदे ही सर्व अदानींचीच माणसं, सामनातून निशाणा. मुंबई अदानीला पूर्णपणे गिळायची तर मोदींच्या दौलतीचा रखवालदार अदानी, सामनातून घणाघात. भाजपने अनेक वेळा शरद पवारांना मारण्याचा प्रयत्न केलाय, जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसेंचा आरोप. हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यानं पंकजा मुंडेंना परळीच्या शिरसाळमध्ये सभास्थळी पोहोचता आलं नाही. सभास्थळी पोहोचता न आल्यानं पंकजा मुंडेंची ऑनलाईन सभा. अखिल भारतीय मराठा महासंघाचा महायुतीला पाठिंबा. महायुतीच्या उमेदवारांना मराठा समाजानं मतदान करावं, अखिल भारतीय मराठा महासंघाचं आवाहन. शरद पवार गटाचा महिला मेळावा आजींनी गाजवला. सुळेंच्या भाषणाआधी एका आजीकडून बोलण्याची इच्छा व्यक्त. आजींकडून पवार साहेबांच्या कामाचं कौतुक. कल्याण पश्चिमचे जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार राकेश मुथा यांचे बॅनर फाडले. बॅनर फाडल्यानं उमेदवाराचा रस्त्यावरच चिया. विरोधकांकडून बॅनर फाडले जात असल्याचा मुथा यांचा आरोप. पुण्यातील ब्राह्मण समाजानंतर अखिल भारतीय मराठा महासंघाचाही महायुतीला पाठिंबा. नागपुरातील पत्रकार परिषदेत अखिल भारतीय मराठा महासंघाची घोषणा. सांगलीतील काँग्रेसच्या बंडखोर जयश्री पाटील यांचं 6 वर्षांसाठी निलंबन. सांगलीतील काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी. भोर मतदारसंघात गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप. शंकर मांडेकर आणि कुलदीप कोंडेंच्या प्रतिनिधींनी मॅकपोलचं चित्रण करून त्याचं प्रसारण केल्याचा आरोप. भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन. छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळील स्मृतिस्थळावर हजारो शिवसैनिक अभिवादन करण्यासाठी येणार. बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी दर्शन घेण्यासाठी रांगेची व्यवस्था.